एसआरएच्या अनेक प्रकल्पांना मान्यता देताना अनियमितता आढळल्यानं एसआरएचे माजी सीईओ विश्वास पाटलांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। सेवेच्या अखेरच्या काळामध्ये ताडदेव भागातील एसआरएच्या प्रकल्पाला मान्यता देताना पाटलांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे। ऋत्विक आपल्यासोबत आहे। ऋत्विक, नेमका काय आरोप आहे आणि आता ही नोटीस पाठवण्यात आली आहे, काय अपडेट आहे? अमोल, एसआरए प्रकल्पांमध्ये अनेक नियमबाह्य परवानग्या देण्याचा आरोप विश्वास पाटील, जे माजी सीईओ होते एसआरएचे, यांच्यावरती ठेवण्यात आलेला होता। अशाच एका ताडदेवच्या एसआरए प्रकल्पात त्यांनी नियमबाह्य परवानगी दिल्याचा आरोप होता आणि यामध्ये 500 करोड रुपयाचा फायदा जो आहे बिल्डरला होणार होता। त्या संदर्भात बातम्या आल्या, आरोप झाले। त्यानंतर आता एसआरएने या संदर्भात एक नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि विश्वास पाटील यांच्याकडनं स्पष्टीकरण मागवण्यात आलेलं आहे। जर त्या स्पष्टीकरणात आणि जी चौकशी होणार आहे या प्रकरणाची, यात जर काही तथ्य आढळलं तर निश्चितच आणखीन कठोर कारवाई केली जाईल। मात्र सध्या तरी विश्वास पाटील यांच्याकडून कुठलंही उत्तर आलेलं नाहीये। त्याचबरोबर अतिशय वेगाने शेवटच्या आठवड्यात विश्वास पाटील यांनी ज्या फाईल क्लिअर केल्या होत्या याबाबतही 4 सदस्य समिती नेमण्यात आलेली आहे। ऋत्विक, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।